लई रे एकही ऊस खाय जागा नाही, सगळे बांडकून बुंडकेचे बा. खाली तर सर्दी होईल नाही का, बाळा बाळा नाक होईल. हो ऐका ना, काय आज मी कशी दिसते सांगा ना. काय दिसते म्हणजे? मग हे काय काय म्हणजे साडी पोपट्यासारखी दिसू राहिली, काय दिसते पोपट्यासारखी? मग? तुम्हाला माहिती का ही साडी मी केव्हा घातली होती? केव्हा? तुम्ही मला बघायला आले होते ना तेव्हा घातली तुम्ही साडी. हा बरं आहे, चांगली. चांगली. हा मग तुमचं तर माझ्याकडे लक्षच नाही. दुसरे पात्यांच्या बायकाला किती जीव लावता, माझ्याकडे बघितलंय नीट नाही म्हणते साडी भारी. पाहिलं ना का तुला काही सोनं लागलं तुला पाहिला? मग नीट बघायचं मग सांगायचं तर आधीच म्हणते भारी साडी. आता पाहिलं ना काय, फार खालून वर पाहिलं ना, आम्ही किती पाहिजे. हा जाऊ द्या, तुमचा तर माझ्या खरंच जीव नाही. आता याच्यात तुम्हाला दिवस आठवतच काय? मी कधी साडी घातली ती. हा लग्नाच्या वेळेस घातली, पाहिला आलता. मग तुमचं तर माझ्यावर लक्षच नाही हो. बरं बाई पप्पा एकमेकांना किती जीव लावता, बघितलं नाही तर म्हणते लगेच भारी साडी. तुला एक विचारू का? हा विचारा ना. मी तुला पाहिला आलतो तेव्हा तो मामी येईल का घरामध्ये कोण ठेवलं तुम्ही? अहो मी अंगकाठीने बारीक आहे ना, हा. पण मग मी मोठे. हा. ती ना दिसायला अशी दाखवते म्हणून तिला लपून ठेवलं तर. हा का? म्हणजे तुम्हाला असं वाटलं मला नाही गेलं पसंत करतील का? हा हा ना, बर. तसं मी तिलाच पसंत केलं, पण आता काय जाऊ दे. पण मग मी घरात मोठी, मग माझंच लग्न होईल ना आधी. हा ते आहे बा. मग मोठी पण वाटत नाही तू मोठी. अहो अंगकाठीने बारीक आहे मी. का बरं मी भारी नाही दिसत का? नाही तू दिसायला गंज गोवाडे, तसा काही विषय नाही. मग पण आता तुला काय सांगू माझं दुखणं ते माझ्या मलाच माहिती. जाऊ दे, जाय तू तो काम पाहिजे. काय तुमचं दुखणं चाललंय मी मग आता आता. कोणाला सांगायचे माझं दुखणं? याच मोठं दुःख नाही म्हणे, काय सांगते दुखणं. मी ना आता मरू दे, पाऊसही चालू झालाय, मी आता मस्त झोपून घेतो. डोक्याला ताण झालाय मावाल्या. चला भाऊ आज ना झोपतो मस्त. दररोज मेवणीचं स्वप्न पाहतो, पण मेवणी काही स्वप्नात येत नाही मावाल्या. दररोज रात्रीचे पाहतो, आज दिवसा पाहतो, दिवस आली तर आली. या बाबू मस्त झोपतो मी आता. यायले मांजरे द्या ना झोप, मांजरेले बांगऱ्या बाहेर कडपड करी झोपू द्यायचे नाही. इतक्यात पडलो होतो. बाबू अरे होय यार, तू कधी आली? कोणा सांग आली आणि केव्हा आली? ते मी काय? तुम्हालाच भेटायला आले. खरंच? हो. मी का स्वप्नात आहे काय? नाही दाजी, तुम्ही स्वप्न नाही बघत आहे, नाही मी ना? खरंच आले. खरंच? हो. तुम्ही माझी फार आठवण काढत होते ना. अरे मी रात्री जातून काढली तो आली. रात्री? नाही पण मी दिवसा आले. हा ना. मला ना सारखी गुचकी लागत होती. का बरं? तुम्ही आठवण जर काढत होते माझी. हा हा. काय काय झालं? नाही, काही नाही. चला तिथे बसू. हा बस ना इथे. हा इथे मला वाटतच नाही तू आली भाऊ. दाजी कसे आहे तुम्ही? एकदम भारी. आता भारीच असेल आहे की नाही? मग एकच नंबर फ्रेश वाटलं मला. फ्रेश वाटलं तुम्हाला? एकदम फ्रेश. मी आले याचा आनंद नाही झाला? आता आनंद कसा काय सांगायचा? तो शर्ट मध्ये असतो का? ईद असतो. इकडे उजवा कोणता आहे? इकडे. हा इकडे. अच्छा नाही मस्त. चला फिरायला जाऊ. कुठे? कुठे पण लोणावळ्याला जायचं का? आता पाऊस चालू आहे. चालेल. पैसा आहे तुमच्याकडे? आहे ना. चालेल मला. तुला का असतील ना? माही संपले का तुला खर्च आहे? मी असंच आली हो डायरेक्ट. मला वाटलं तुमच्याकडे असेल नाही का. बरं बघू, चाल काहीतरी करू. ठीक आहे चला. चला. आधी कुठे नेणार मला खायला? खायला म्हणजे आता मी अशी लगेच जेवायचं का? हो, पहिले पाय फिरून पाय येऊन. नाही नको, आधी काहीतरी पोटपूजा करू. त्याला मग आता पोट भरेल आहे. माझं रिकाम आहे ना. मग काय खायचं? काही पण चालेल. पावाडा? चालेल मला. वडापाव? तुमच्यासोबत काही पण चालेल. ओके चल. चलो. दाजी हा मज्जा येते ना पावसात? एकच नंबर लय मजा येऊ राहील. मला तर वाटतच नाही तू आली म्हणून. हो ना, असं लोणावळ्याला आल्यासारखं वाटतं ना. हा पण आता कुठे आहे आपण? दाजी फुल बघा ना किती छान आहे. पाहिलं तुला लागत आहे का? अहो केसात गुंतील असं तरी लावायचं. हा आईला ते तुटलं नाही ना बरोबर.
शी तुमचं प्रेम पण त्या फुलासारखंच आहे. तुमचं माझ्यावर प्रेमच नाही हो. आता मी कसं सांगू तुला? तोंडाने. तोंडानेच सांगतो, पण मग किती हे नाही सांगू शकत नाही. हो अच्छा. साऱ्या पाकळ्या पाकळ्या झाल्या त्याच्या. हो तुमचं प्रेमासारख्या. पाणी काय भारी झालंय. लोणावळ्याला आलोय आपण, लोणावळ्याला. खरंच ना लोणावळ्याला आल्यासारखं वाटतं ना. हा ना, किती छान वाटतंय. पण मग आहे ना, हा? इकडं मध्ये पाणी गेलेले बेकार वाटतं. म्हणजे पॅन्ट बिंड भिजल्यावर थंडी वाजते ना. काय दाजी एवढ्या चांगल्या ठिकाणी आलो आणि काय तुम्ही मूड ऑफ नाही, मला नाही करता. आवडत जास्त पाऊस. चला आपण कुठेतरी छान ठिकाणी बसून घेऊ. ओके चला. त्या झाडाखाली बसू. चल. चला. ला 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 आता ला. कुठे जायचं? हे काय इथं ओके. इथं बस. इथं कुठे बसू? इथं भारी जागा आहे, बस. बसायला जागा कुठे येत आहे? एवढी भारी जागा नाही, इथं दगड आहे ना एवढा भारी बस आहे. तुला एक जादू पाहिजे का? काय ही बाय. दाजी एक नंबर वाटलं की नाही? आता पावसात भिजलो आपण. किती छान फील आहे का नाही? बसा ना. काही पण मजा करता. हा, आहे का? दाजी हा? तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही फार घाई केली लग्नाला? आता काय सांगू, माझं दुःख तुला मरू दे. नाही सांगू शकता मला. नको, तुला सांगून काय करू? तुम्ही मला सांगितलं तर तुमचं मन हलकं होईल. मनाला घेऊन काय करायचे? तुम्हाला बरं वाटेल. तू भेटली असती तर अजून बरं वाटलं असतं. मग लग्न करायचं? खरंच. हा खरंच. यायला इड उडी मारू का मी? अहो त्यात तुम्ही जाणार नाही. मला स्वप्न पडेल काय ते कळा ना. अहो ही रियालिटी आहे. आता विश्वास बसतो का? हा, हा खरंय खरंय खरंय. खरंय ना. हम्म. अं, कोणी पाहत नाही ना आपल्याला. कोण बघणार आहे आपल्याला? काय भरोसा नाही बो. बघितलं तर सांगा मी तुमची बायको आहे. हा, ते आहे बा. पण मग तिचं काय? कोण तिचं? तुझ्या बहीण. बघा तुम्हाला काय वाटेल ते. मला पण तुम्ही फार आवडता. खरंच. हो. एवढं भारी देता तुम्ही. मला माहिती नाही. तुम्हाला बघता क्षणी तुमच्या प्रेमात पडली. तुम्हाला आधी सांगायचं ना मग. पण तुम्ही ताईला बघायला आले ना, मला थोडी बघायला आली. काय ताईनी फसवलं मला काय? तुला एक सांगू का? बोला ना. मला बोलायचंच होत. काय? अगं पण मग मला लई भीती वाटते. ते म्हणलं काही काही गोष्टी कसं माहिती का, आता तो दाजी आहे मी. म्हणलं जर तुला असं काही बोललं ना, तू घरी सांगून देशील, त्याच्यामुळे मी काहीच बोललो नाही. पण इश्श दाजी काय पण मी कशाला सांगेन. मी इश्श, तुम्हाला आता- म्हंटल ना की मला तुम्ही आवडता. पण मला पण तू आवडते का मग? हो ना. हा. पण आता उशीर झाला. का आला? लग्न झालं ना तुमचं. त्याला काय होतं, लोक 4-4 करीत, मी 2 केले काय म्हणे. हा म्हणजे तुम्ही लग्न करणार माझ्यासोबत? मग हो का. मी तयार आहे लग्न करायला. खरंच. हो. चल मग. कुठं? लग्न कराय आता लगेच. लगेच? टाइमपास नको. ते आपल्याला चांगल्या कामाला देरी बात, ते काय म्हणते, अच्छे काम केले देरी किस बात की. चलो. दाजी तुम्ही कोर्स केला होता का हिंदी बोलायचा? नाही नाही, ते कधी कधी नाही. ते कसं माहिती का, मला जास्त हिंदी येत नाही. मग? मी शाळेत होतो ना, हम्म. ते हिंदी तासाला अब्सेंट राहायचो. त्याच्यामुळे थोडं थोडं येते, जेवढी बोलली तेवढी येते. चला अच्छा ठीक चालते आहे. काय मग. आपण लग्न कुठे करायचं? लगेच करायचं? करू नये एखाद्या मंदिरात. आपण दोघच? आपल्याला दोघं असल्या कोणाची गरज आहे? येडं पाणी लई पडून राहिलं. चल बरं ठीक आहे चला. चल. तुम्ही जायचं? जिकडे ना तिकडे यायला तयारी मी. यायला मग काहीच विषय नाही. आपलं लग्न झालं की लगेच पुण्याला जाऊ पळून. हा ठीक आहे चालेल. इकडे यांचे तोंडच पाहिजे नाही. हा चालेल. हिचं तोंड पाहू पाहू वैतागलोय. हो ना माझं आवडे ना तोंड बघायला. एक नंबर आहे. चालतो चला. दाजी चला ना. आलो ना. चला. डेंग डेंग डेंग. हे चाल ना. आलो ना चाल ना. हा, आलो ना. आईला काय भारी वाटू राहिलं भाऊ, खरंच. आपण दोघं सोबत आहे. भारी वाटू राहिलं मला. ला 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 ला. चल पटकन चल. बाई हे माणूस काय झोपेत बडबड करून राहिलं. थांब ना, पळू नको ना. हे तर झोपत आहे, झोपतच बडबड करते वाटतं. चल आपण काहीतरी जेवण करू, नाश्ता करू, भूक लागली. ओ ए आवटा हो ना रे. आवटा. होय. तू कधी आली? तू म्हणजे काय? तुम्हाला कोण पाहिजे? मीच आहे. तूच आहे? मग तो बहीण कुठे? माझी बहीण मग ती घरी आहे. घरी आहे? हा तिथं आली होती ना, इकडं ऊस खात होती. माहिती?
तुम्ही काही स्वप्न बघितलं का काय? काय माहिती बा, मला काही समजलं नाही. म्हणजे स्वप्नात माझ्या बहिणीला बघत होते काय तुम्ही? असंच काहीतरी वाटतंय भाऊ. काही नको बोलू, ती येईल, ती घरात असेल पाय. काय म्हटलंय? घरात असेल ती. घरात असन? मग नाही घरात पा बरं. अरे आली होती ती, इथं होती. त्याच्यानंतर मग आम्ही फिरायला गेलो. ती मला बोलली मी तुमच्या सगळं लग्न करणार आहे. केव्हा आली होती तुम्ही? तर झोपेल होते इकडं. झोपेलो तो मग यायला, मग आता आम्ही जेवायला जाणार होतो. मग ती अशी पुढे पळत होती माझ्या. माझी बहीण कॉलेज सोडून इकडे का येईल? लग्न करायला येईल का तुमच्या संग? अगं ती मला बोलली. काय बोलली? मग आम्ही एक ठिकाणी बसलो. ती म्हणती तुम्ही मला आवडते आणि मला तुमचीच लग्न करायचे. मग मी तिला सांगितलं तुम्ही मला आवडते, आपण लग्न करू. दिवसा ढवळा मा बहिणीचे स्वप्न पाहत्या काय? आता जर तुम्ही मा बहिणीचे स्वप्न पाहिलं ना, तुमच्या स्वप्नात येऊन तुमचे हातपाय मोडून टाकल मी आता. डायरेक्ट हा ए बाबू उठ्या त्या जनावरांना चारा आणा. इकडे जातो बसले दिवसा ढवळा स्वप्न पाहत. आईला रात्रीची येत नव्हते, दिवस आले त्याच्या दिवसाची गंमत झाली. तर झालं मा बहिणीला इथं आणलं नाही. तिकडे शिकते तिकडेच बरी, इकडे तर आणणारच नाही मी. हे माणूस बितरलाय, ती जर आली ना हे माणूस नक्की अडव होऊन जाईल. ती चूल पेटवली ती विचून गेली असेल. ह्या माणसं काही लक्ष सुद्धा राहिलं नाही. आता पाहते काय झालंय काय नाही.